नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। काल मी रविवार सुट्टी घेतली होती, आज सोमवारचा ब्लॉग तुम्ही बघत आहात जो रविवारी शूट केलेला आहे। आम्ही काल शनिवारी आरसीटीला जाऊन आलो होतो। आरवला सायकल घ्यायची होती, पावसाळा संपायची वाट बघत होतो आम्ही आणि आता म्हटलं की घेऊयात, कारण आता परत सायकलिंगला सुरुवात होईल। तसंही त्याला पावसाळ्यात जायला मिळालं नव्हतं सायकलिंगला। मग जाऊन तिथे त्याच्या मनानं त्याला जशी आवडते तशी सायकलचे सेफ्टी फीचर्स सगळे घेतले। सेफ्टी फीचर्स घरी घेऊन आलो, जसं की हेल्मेट किंवा ग्लोव्ज किंवा अजून काही। पण सायकल जी होती ती त्यांनी आज घरी पाठवून देतील, डिलिव्हर करतील दुपारपर्यंत येईल। आल्यानंतर मी ती दाखवेनच। पण आज तर मला अजून एक गोष्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे, ती म्हणजे माझ्याकडे कास्ट आयर्नचे जे भांडे आहेत तर त्यांचं कलेक्शन, प्लस मी ते कसं सांभाळते, कास्ट आयर्नचे जे असतात भांडे वगैरे तर ते कशा पद्धतीने मी व्यवस्थित ठेवते, कारण थोडं जरी पाण्याच्या संपर्कात आले तरी ते गंज लागतो त्यांना। तर मग काही जे होते ते गावी ठेवलेले आहेत, काही जे आहे ते इथे आहेत आणि ते अगारोचे सगळे आहेत माझ्याकडे जे आहेत ते। इंडस व्हॅलीचे होते ते गावी आहेत आणि इथे अगारोचे ठेवलेले आहेत। तर ते जे आहे ते कलेक्शन मी तुम्हाला दाखवेन। मी त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ कसे करते किंवा आपण कशी काळजी घ्यावी ह्या काही गोष्टी मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे। होप्स की तुम्हाला व्हिडिओ आवडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला स्टार्ट करूयात। फायनली माझे स्पेक्स जे आहेत ते मला मिळालेले आहेत। अगोदरचे जे होते ना तर ते थोडेसे जड होते, ते सरकत खाली यायचे। हे आता थोडेसे वजनाला हलके आणि मागच्या वेळेचे होते ते क्रिजाल लेन्सचे होते। हे होया जॅपनीज टेक्नॉलॉजी फॉर प्रिसाइज विजन हे आहेत। याचा खर्च मला 5,500 पर्यंत गेला पूर्ण चष्म्याचा, पण डोळ्यांपेक्षा अनमोल असं काहीच। फायनली हे झाले, आता माझं काम करू शकते, कारण तो चष्म्याचा माझा जो नंबर आहे ते डॉक्टर काय बोलले थोडंसं इम्प्रूव्हमेंट आहे, त्याच्यामुळे मला मे बी ते एक जास्त नंबर असल्यामुळे ते थोडंसं हेवी जात होतं। म्हणजे चष्मा काढून ठेवले की खूपच हेवीनेस येत होता आणि नाही घातला तर अजून त्रास होत होता। मग त्याच्यामुळे आता हे घालून मी काल बघितलं, चष्मा घातला, काढला, त्याच्यानंतर इतकं काही जाणवलं नाही आणि कम्फर्टेबल जाणवते। त्याच्यामुळे की ठीक आहे, चला आता टेन्शन नाही, आता प्रॉपर सगळं काम मी माझं स्टार्ट करू शकते। आता कास्ट आयर्नचे जे भांडे आहेत ते दाखवते तुम्हाला आणि बाकीच्या गोष्टी पण शेअर करते। आता इथे माझ्याकडे 4 कास्ट आयर्नचे कुकवेअर आहेत। तर त्याच्यामध्ये पहिलं ही कढाई आहे कुकवेअर कास्ट आयर्नमध्ये आणि याला ग्लास लीड आहे। इथं आतमध्ये जे कान असतात कास्ट आयर्नचे तर ते तापतात ते सुद्धा, तर त्याच्यासाठी हे दिलेलं आहे पकडण्यासाठी कानाचे व्यवस्थित, ते नंतर मी घालून दाखवेन। त्यानंतर हे फ्राईंग पॅन आहे, त्याच्यासोबत त्याचे कानसुद्धा दिलेले आहेत। त्यानंतर हे ग्रिल पॅन आहे, ग्रिल पॅनचं हँडल इथं दिलेलं आहे ते। आणि त्याच्यानंतर हे कॅसरोल आहे। इथे आपल्याला कुठलाही प्री सिझन करण्याची किंवा ऑइलिंग करण्याची किंवा बाकी काही करण्याची गरज नाही, जसं आपण नॉनस्टिकचा वापरतो ना तर तशाच पद्धतीचं आहे। तर याच्यामध्ये मी जिरा राईस करणार आहे, याच्यामध्ये पनीर, पालक पनीर किंवा मग पनीरचं कोणतं एक सब्जी करायची माझा विचार आहे। याच्यामध्ये फ्राईंगमध्ये मी एखादी विचार करते की काय करून दाखवायचं, तुम्हाला संध्याकाळी ते करून दाखवेनच। आणि ग्रिल पॅनमध्ये संध्याकाळचा स्नॅक जे असेल ते तयार होईल। तर पहिल्यांदा तर हे क्लीन कसं करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते आपण रस्ट होऊ नये किंवा ते व्यवस्थित राहावं यासाठी काय करायचं ते मी आज दाखवते, म्हणजे मी कशा पद्धतीने करते ते। कास्ट आयर्नच्या भांड्यांना प्रत्येक यूजनंतर क्लीन करण्याची गरज नसते, डिपेंड असते की तुम्ही कोणती रेसिपी बनवताय। फार चिकट अशी रेसिपी बनवला जी तळाला चिकटून राहिली तर तुम्ही स्कॉच ब्राईट किंवा कोणताही जो तुम्ही काथा वापरत असता तर त्याने क्लीन केलं तरीही चालतं। नाहीतर जे तेल भाजीमध्ये असतं तर तेच तेल तळाला लागलेलं असतं, जर भाजी चिकटली नसेल तर पूर्ण तुम्ही पुसूनही ठेवू शकता। फक्त त्याच्यावरती एक चांगला तेलाचा लेअर राहिला पाहिजेत, म्हणजे रस्ट होणार नाही अजिबात। प्री सीझन असल्यामुळे डिरेक्ट रेडी टू यूज आहेत, पण तुम्ही फर्स्ट टाइम वापरत असाल तर नक्कीच थोडंसं वॉश करून घेतलेलं बरं असतं। तर मी तेच करते आहे, पूर्ण क्लीन करून घेते आहे। आता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही क्लीन कराल आणि तुम्हाला ऑइलिंग करायचं असेल तर वाळवण्यासाठी तुम्ही सुक्या फडक्याने पुसू शकता किंवा गॅस स्टोववरती थोडासा वेळ त्याला गरम करू शकता, जेणेकरून पाणी सगळं निघून जाईल आणि प्रॉपर आपल्याला ऑइलिंग करता येईल। सगळ्यात तर आधी आता मी याच्यामध्ये करणार आहे फ्रेंच फ्राईज। आरवला खूप आवडतात आणि हीट रिटेन्शन खूप चांगलं आहे, समान हीट पसरते आणि ॲक्च्युअलमध्ये प्रॉपर सगळीकडे पूर्ण पसरल्यामुळे पदार्थसुद्धा छान होतात आणि आयर्न रिच फूड बनतं, ज्याच्यामुळे आपल्याला फायदा पडतो। त्यामुळे कोणतेही पदार्थ या फ्राईंग पॅन जे आहे त्याच्यामध्ये मी बनवते
आणि आरवसाठी आज तर ही पर्वणी आहे. केमिकल फ्री कुकिंग होतं. ड्युरेबिलिटी तर खूप चांगली असते कास्ट आयर्नची, स्ट्रॉंग, आणि लाईफ टाईम तुम्ही हे वापरू शकता. अगदी म्हणजे चुलीवर असू देत, गॅसवर असू देत किंवा स्टोववरती असू देत. आणि खूप सारे फ्राईंग तुम्हाला जे पदार्थ करावेसे वाटतात फ्राय करून, तर ते तुम्ही याच्यामध्ये करू शकता. त्यानंतर मी सचिनसाठी जे आहे बर्गर बनवायचं होतं, आणि त्यांना पनीर खूप आवडतं, जिम करतात, त्याच्यामुळे त्यांना प्रोटीन रिच फूड जास्त आवडतं. पण थोडंसं मी चटपटीत असं करून देते. तर या पनीरवरती मी तिखट, मीठ, थोडेसे मसाले टाकलेत. पनीर टिक्का मसाला येतो तो टाकला आहे, आणि त्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्टसुद्धा टाकले, थोडंसं मीठ टाकले, आणि ते मॅरिनेट करते. मॅरिनेट करून ठेवून मी तसंच ते ग्रिल पॅनवरती ग्रिल करणार आहे. तुम्ही ॲल्युमिनियम स्टिक वापरून नॉर्मल असं पनीर टिक्का मसाला टाईपमध्ये सुद्धा करू शकता, शिमला मिर्चचा वापर करून, पण मी डिरेक्टली असंच करते आहे. थोडंसं ग्रिल पॅनला चिकटू शकतं, पण चिकटलं तरी नंतर तुम्ही ते व्यवस्थित काढू शकता. जर तुकडे करून ठेवायचे असतील तर ॲल्युमिनियम स्टिकचा वापर करा. पूर्ण असंच तुम्ही चौकोनी पनीरचा तुकडा जर ठेवत असाल तर एवढी काही गरज लागणार नाही. प्युअर कास्ट आयर्नचे जे कुकवेअर असतात ना, तर ते टॉक्झिन फ्री अँड नॅचरल असतात, म्हणजे इको फ्रेंडली तरी असतातच, आणि नॉनस्टिक असतात. म्हणजे कास्ट आयर्नचं नॅचरल नॉनस्टिक फिनिश असतो, पण एखाद्या वेळी पदार्थ चिकटला तर तो आपण काढूही शकतो. आणि याचा लुकसुद्धा बघताय तुम्ही, अगदी स्टायलिश आहे. केमिकल फ्री कुकिंग होतं जसं मी तुम्हाला म्हटलंच. आणि कास्ट आयर्न युटेन्सिल जे असतात ते प्री सिझन असतात, आणि प्रॉपर टाईम किंवा प्रॉपर जसं जसं आपण ठेवू, व्यवस्थित जसं मेंटेन करू तसे हे भांडी चांगले राहतात. आयर्न रिच फूड बनतं, त्याच्यामुळे हेल्थ वाईज हे खूप चांगले आहेत. आता याच्यामध्ये मी बर्गर जो आहे ते सचिन स्वतःच बनवतात, त्यांना जसा हवा आहे तसा. त्यामुळे कोणतेही तुम्हाला जंक फूड जरी तुम्ही खात असाल आणि ते हेल्दी बनवून खायचं असेल तरीही ही गोष्ट आहे, पण जास्त जंक फूड खाणं टाळलेलंच बरं. आता दुसरं मी याच्यामध्ये जी कढाई आहे, कास्ट आयर्न कढाई, तर त्याच्यामध्ये पनीर टिक्का मसाला बनवणार आहे. तर त्या कास्ट आयर्न कढाईमध्ये तुम्ही दुसरं म्हणजे तुम्ही जर नॉनव्हेज बनवत असाल तर तेही बनवू शकता. त्याच्यानंतर बाकी भाज्या करणार असाल दुसऱ्या कोणत्या तर त्याही करू शकता. तर मी 2 ग्रेव्ही ज्या आहेत, म्हणजे एक ग्रेव्ही कांदा, टोमॅटो, आलं लसूण आणि काजू जे आहे त्याची ग्रेव्ही जी आहे ती केलेली आहे, ती याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक पनीर टिक्का मसाला मिळतो, तर मटर पनीर मसाला माझ्याकडे होता तो, आणि तो थोडासा मिक्स करून दुधामध्ये मी त्यामध्ये टाकलेला आहे. परवा दिवशी मटर मी मस्तपैकी सोलून ठेवले होते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला होतात, तर ते वापरणार आहे मी. आणि त्याच्या आधी थोडंसं मीठ टाकलं आहे, थोडीशी तिखट टाकलं आहे. ॲक्च्युअलमध्ये मसाले असतात पण थोडंसं मीठ तिखट पण टाकले. लॉंग लास्टिंग राहतात कास्ट आयर्नचे कोणतेही जे तवे असतात किंवा कढाई असतात. तर हे 5-10 मिनटासाठी मी 5 ते 7 मिनटासाठी मी फक्त मसाला शिजवून घेतला, आणि त्याच्यामध्ये मटर आणि पनीर ॲड करून एक 3-4 मिनटासाठी परत मी भाजी ही जी आहे ती शिजू देणार आहे. आता आपल्याला असा प्रश्न पडतो की कास्ट आयर्नमध्ये आपण जे जे बनवतो पदार्थ, तर ते म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल्स उतरतात का, किंवा आंबट पदार्थ आपण बनवू शकतो का? तर नक्कीच बनवू शकतो. त्यासाठीच कास्ट आयर्नचे जे भांडे असतात, कुकवेअर असतात, तर ते व्यवस्थित प्री सिझन केलेले पाहिजेत. जसं मी म्हटलं की प्रत्येक वापरानंतर ते व्यवस्थित क्लीन करून तेलाचा एक थर छानपैकी त्याच्यावरती असला पाहिजेत. आणि आपण बाकीची भांडी कशी घासायची म्हणून पाण्यामध्ये सोडतो, तर तसं अजिबात नाही केलं पाहिजेत. एव्हरी यूज नंतर पटकन ते क्लीन करून ठेवून दिलं पाहिजेत. जितकं मेंटेनन्स चांगला असेल तितके हे भांडे चांगले राहतात, आणि आपल्याला यातलं जेवणसुद्धा तितकंच चविष्टसुद्धा लागतं, आणि आयर्न रिच फूड बनतं, त्यामुळे हेल्दीसुद्धा राहतं. फक्त थोडासा मेंटेनन्स हा केलाच पाहिजेत. आता इथे मटर पनीरसुद्धा तयार झालेलं आहे. 1-2 मिनटं मी फक्त हे वाफेवरती शिजवून घेते. असं जास्त मी पाणी ॲड केलेलं नाही आहे, कारण ग्रेव्ही मला जास्त नको आहे. अगदी कमी वेळामध्ये पदार्थ जे आहेत बनवून येतात. बाकीच्या युटेन्सिलमध्ये आपण जेव्हा करतो जेवण त्याच्यापेक्षा जवळजवळ फक्त 10 मिनटामध्ये मटर पनीर जे आहे ते तयार होऊन आले. आणि हे काय करणार आहे मी, ह्या भांड्यामध्येच ठेवणार नाही आहे, हे मी दुसऱ्या सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर ही जी कढई आहे ती स्वच्छ करून ठेवून देणार आहे. आता कास्ट आयर्नमध्ये तुम्हाला नेहमी प्री सिझन करण्याची गरज असेलच नाही, कारण कास्ट आयर्नमध्ये आता असे सुद्धा भांडे आलेले आहेत. ही अगारोचं कास्ट आयर्न कॅसरोल आहे विथ लीड हे मिळालेलं आहे. तर हे इनॅमल्ड आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्राचं तुम्हाला प्री सिझनिंग करण्याची अजिबात गरज नाही. जसं नॉनस्टिक असतात तसंच सेम आहे.
पण आयर्न रिच फूड याच्यामध्ये बनतं, त्यामुळे फायद्याचं आहे. इथे मी याच्यामध्ये जिरा राईस करते, त्यामुळे खडे मसाले जे आहे ते तुपामध्ये मी टाकून घेतलेले आहे. हे तुम्ही नॉनव्हेज करणार असाल तर त्याच्यासाठी हे भांडे वापरू शकता. त्याच्यानंतर व्हेजिटेबल बेस्ड करी जे असतं त्याच्यासाठी, बिर्याणी, पुलाव कोणत्याही याच्यासाठी वापरू शकता. 5 लिटरचं आहे, त्यामुळे भरपूर लोकांसाठी बनवून जातं. आता मी डिरेक्टली भिजवलेले तांदूळ जे आहेत ते याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून थोडंसं मीठ ॲड करून एक 5 ते 7 मिनटासाठी फक्त भात शिजवून घेणार आहे. इथे मी जेव्हा स्वयंपाक करत होते ना तेव्हा मी ऑब्झर्व केलं की मी जे जे काही पदार्थ बनवले, जसं की पनीर, मटर पनीर असेल किंवा जे मी फ्रेंच फ्राईज बनवले ते, त्याच्यानंतर मी सँडविचसाठी, बर्गरसाठी जो पनीरचा तुकडा ग्रिल करून घेतला होता तो अगदी नेहमीच्या वेळेपेक्षा कमी वेळ लागला. तर याच्यामुळे गॅससुद्धा वाचतो. तर हा एक फायदा पडतो जेव्हा आपण कास्ट आयर्नचे प्रोडक्ट वापरतो तेव्हा. आता याच्यामध्ये थोडंसं मी मीठ ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर 5 ते 7 मिनटासाठी मी आता हा तांदूळ शिजवून घेणार आहे. आता हे सगळे भांडे मी माझ्या नंदूबाई आहेत त्यांच्यासाठी घेतलेले आहेत, कारण माझ्याकडे अगोदरचे आहेत ते मी गावी ठेवलेले आहेत. ह्यातला एक ग्रिल फ्राईंग पॅन आहे तो तेवढा मी ठेवून घेणार आहे. तर इथे बघताय तांदूळसुद्धा अगदी मोकळा शिजलेला आहे, कुकरपेक्षासुद्धा कमी वेळ लागला इथे मला. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत कास्ट आयर्नच्या भांड्यांमध्ये. तर थोडीफार माहिती देण्याचा सुद्धा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हालाही अजून ॲडिशनल माहिती असेल तर प्लीज मला सांगा. आता इथे मी स्क्रॉच ब्राईटचा जो खरखरीत भाग असतो तो न वापरता जो स्पॉन्जचा भाग असतो त्याने हे क्लीन केलेला आहे. ह्याला तुम्ही जसं मी म्हटलं प्री सिझनिंग करण्याची अजिबात गरज नाही आहे किंवा पाणी बाकी काही गोष्टी हे करण्याची, जसं मी बाकीच्या कास्ट आयर्नच्या भांड्यांना सांगितलं तसं हे नॉर्मल तुम्ही वॉश करून ठेवून देऊ शकता, चांगलं व्यवस्थित क्लीन करून. ॲट लास्ट तुम्ही जेवढा चांगला मेंटेन ठेवाले भांडे तेवढे चांगले हे लॉंग लास्टिंग राहतात, ड्युरॅबिलिटी चांगली राहते. आणि थोडंफार आपलं असंच होतं की चांगल्या गोष्टी ज्या असतात त्या नेहमीच आपल्याला व्यवस्थित मेंटेन कराव्या लागतात. आता इथे हे जे आहे ते स्पॉन्जच्या मदतीनं मी क्लीन करते, एक्स्ट्रा काही इफर्ट्स एवढे लागलेले नाहीत, त्यामुळे मी पटकन क्लीन करून परत प्री सिझनिंग करून जर गरज असेल तर करून ठेवणार आहे बाकीचे कास्ट आयर्न भांडे. तुम्हाला अजून काही माहिती असेल कास्ट आयर्नच्या बाबतीत तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे आपल्या अजून बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा एक्स्ट्रा माहिती मिळेल. आणि यांच्या लिंक्स हव्या असतील तर मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, चेकआउट करायला विसरू नका. यातली काही भांडी कोवाडलासुद्धा दिलेली आहेत मी, काही भांडी मी सुळ्यालासुद्धा ठेवलेली आहेत. आणि ही आता ताईंच्या घरी द्यायची म्हणून 1, 2, 3 त्यांना देणार आहे. असं माझ्याकडे खूप सारे जेव्हा येतात प्रोडक्ट्स रिव्ह्यूसाठी तर ते सगळेच माझ्याकडे राहतात. माझ्या ओळखीचे जे लोक असतात तर त्यांच्याकडे सुद्धा मी ते देऊन ठेवते, कारण एवढी भांडी मी एकटी तरी वापरू शकत नाही. जेवढी मला गरजेची असतात तेवढी ठेवते आणि बाकीचे जे ओळखीचे रिलेटिव्स असतील किंवा कोणी शेजारी कोणी मैत्रिणी तर त्यांना मी देऊन ठेवते. आता अशा प्रकारे क्लिनिंग झाल्यानंतर ते चांगले मी गॅसवरती व्यवस्थित ड्राय केले आणि ते थंड झाल्यानंतर त्याच्यावरती हे मी प्री सिझनिंग करून ठेवते, म्हणजे नेक्स्ट यूजसाठी मला टेन्शन राहणार नाही आणि हे मेंटेनसुद्धा राहतील. आरवची जी सायकल आहे ती दुपारीच आली होती. जसं मी स्टार्टिंगला म्हटलं की आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो, आरवला जशी हवी आहे तशी सिलेक्ट केली. त्याला गिअरची सायकल हवी होती पण इतक्या लवकर नको म्हटलं त्याला आणि बाबा पण नको म्हणत होते, त्याच्यामुळे आम्ही जी त्याला आवडेल तीच घेऊन आलो. फक्त त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की गिअरची का नको आहे म्हणून, मग तेही घेतलं त्यानं. प्लस त्याचं असं होतं की मम्मी मला हेल्मेट घ्यायचं आहे, मला बाकीचे सेफ्टी फीचर्स घ्यायचे, ते तर आम्ही घेणारच होतो पण त्याच्या आवडीनेच घेतलो शेवटी. कारण पावसाळ्यात जेव्हा त्याचा बड्डे आला होता 23 ऑगस्टला तर त्याचवेळी मला द्यायची इच्छा होती त्याला सायकल, पण आम्ही दोघांनी पण असा विचार केला की आता पावसाळा आहे, सायकल तर तो चालवणार नाही, आम्ही सायकल बाहेर ठेवतो, पाण्यामध्ये उगाच खराब नको. त्याच्यामुळे त्याला थोडं समजावलं की थोडासा पाऊस कमी होऊ दे, एकदा कमी झाला की तुझ्यासाठी आपण नक्की घेऊयात. मग त्याला आम्ही शनिवारी घेऊन गेलो आणि ही सायकल घेऊन आलो. जसे की आपल्यात परंपरा आहे, आपण कोणतीही नवीन गोष्ट घरी आणली, जरी छोट्यात छोटी गोष्ट तरी त्याला मस्त पूजतो, आपण त्याला ओवाळतो, कारण ती एक गोष्ट नसून प्रत्येकासाठी भावना असते. आता आरवसाठी सायकल म्हणजे त्याची एक अटॅचमेंट आहे, कुणासाठी गाडी असते, कुणासाठी त्याची वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक्स असतात ते असते, तर कुणासाठी त्याचं म्हणजे मोबाईल फोन असू दे किंवा काही मटेरियल ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यावरती काही काही जणांचा खूप जीव असतो आणि अगदी म्हणजे जवळ आपण जे म्हणतो ना एक इमोशन्स अशा प्रकारे आपण सांभाळतो. मग त्याची जी सुरुवात असते तर नेहमी आपण नवीन गोष्ट आणल्यानंतर अशा प्रकारे करतो. निदान आमच्या घरी तरी आम्ही असंच असतं की ओवाळून चांगलं व्यवस्थित गुळ खोबरं वाटणं ह्या गोष्टी करतो आम्ही. तर बाबांनी नारळ फोडलेला आहे आणि आरवची सुरुवात जी आहे ती आता होणार आहे सायकलिंगसाठीची.
मध्ये एकदा एक कमेंट अशी आली होती की आरवने असं बाबांनावर रागवणं बरं दिसत नाही किंवा हे, तर कदाचित कसं आहे की तुम्ही आधीपासून जर कोणी व्हिडिओ पाहत असतील तर समजेल की त्या दोघांचं रिलेशन कसं आहे. आणि मी अशा गोष्टी होऊही देत नाही घरात, कारण आता तो लहान आहे, मोठा होतोय, त्याला काही गोष्टी समजायला अजून उशीर लागणार. आम्ही त्या समजावून सांगतो सुद्धा. तो त्याचं आणि बाबांचं रिलेशन असं आहे की मी जर त्यांच्या दोघांच्या मध्ये बोलले तर बाबांचं असं असतं, तू आमच्या दोघांच्या मध्ये पडू नकोस अजिबात, आमच्या दोघांचं आम्ही बघतो. बाबांना आरवशिवाय करमत नाही, आरवला बाबांशिवाय करमत नाही. आणि मी जेव्हा गावी जाते आणि जर मी आरवला घेऊन गेले तर त्यांचं असं असतं की जास्त दिवस थांबू नकोस. आणि मला वाटतं प्रत्येक आजोबा आजी नातू नात यांचं रिलेशन असंच असतं, थोडं मस्ती आणि थोडे खोडकरपणा. अशा तऱ्हेने फायनली आरवची सायकल घरी आलेली आहे, माझे स्पेक्ट सुद्धा घरी आलेले आहेत. आणि आता ब्लॉग एंड करण्याची वेळ झाली. मी चालले बाहेर बाजारामध्ये. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अगारोचे जे कुकवेअर आहेत त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक्स आहेत, तुम्ही त्या पाहू शकता. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटते, तोपर्यंत बाय बाय.